नमस्कार. हे बघा आता बोटनेक गळा शिवायचा आहे. मस्त डिझाईन शिवणार आहे. बघा पीस आहे 3.5. मस्त असं बोटनेक गळा शिवते छानपैकी. तुम्हाला करंजी आहे दाखवून शिवल्यानंतर बघा एवढे साडे कटिंग करायचे मग शिवायचंय. बापरे बघा 1 2 3 4 बिना अस्तरचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 हे 9 आणि हे 10 आणि हे बाकीचे सगळे अस्तर आहेत त्याचे. असे 14 ब्लाऊज आणि हे 15 असे पूर्ण कट करायचे. हे 4 टक्स आहेत आणि मग नंतर निवांत शिवायचे. चला कटिंग करते आता बोटनेक गळा. तर चला आता घडी टाकून घेऊ. तर घडी आहे आपली 9ची आणि 4 टक्स ब्लाऊज आहे. प्लेन 4 टक्स ब्लाऊज आहे. बोटनेक गळा आहे. तर व्यवस्थित असं बघा आता. पूर्ण असं मोजून घ्यायचं. उंची आहे मागची 14. पुढची उंची आहे 14.5. प्लेन असल्यामुळे पुढची उंची अर्धा इंच वाढवणार फक्त. आणि जो गळा आहे आपण 2.5 घेतो. तो बोटनेक गळा असल्यामुळे मी हा 3 इंचाने घेणार आहे. आणि त्यानंतर हा पुढचा शोल्डर 2.5 इंचाने घेणार आहे कारण माप एकदम छोट आहे. आणि हा मुंडा आहे ना, मुंडा 6 इंचाने कटिंग करणार आहे. हे बघा ह्या पद्धतीने. हे पुढच्या आकाराचा शेप अर्धा पाऊण इंचाने दिलाय आणि मागचा देणार आहे 1 इंचाने. हे बघा अशा पद्धतीने देऊन घेतलाय बोटनेक गळा. हे बघा 3 इंचाने चौकन केलाय. पूर्ण गळा जो आहे तो आहे 8 इंचाचा. अर्धा इंच शिलाईसाठी. अशा पद्धतीने मी आखून घेतलंय. आणि पुढचा जो गळा आहे तो आहे 5.5 इंचाचा. थोडासा पंचकोनी आकार. हे 4 टक्स असल्यामुळे याचा मध्य करून घ्यायचा. 8.5चा 1.25 इंच, 4.25 इंच, 2.5चा हा टक्स. याच्यानुसारच 1.5 इंच असे टक्स घ्यायचे.
या पद्धतीने टस्क घेऊन घेतलेत. आकार हा काढून घेतलाय. मधला जो आकार आहे मी नंतर देणार आहे कोणत्या द्यायचा आहे तो. आता हा हे मी ब्लाऊज कटिंग करून घेते. हे बघा अशा पद्धतीने हा पुढचा आकार झालेला आहे आपला. पुढचा भागाची कटिंग अस्तरची बाजूला ठेवू आणि ही कटिंग आता चालू करू. बॅक आता मागच्या साईडनी बोटनेक गळ्याची मी आकार काढते. चला आता तर आकार काढून झालेले आहेत. आता पिसावरती कटिंग करून घेऊ. चला कटिंग झालेली. आता आपण शिलाई करू कटिंग.